नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगती ट्युटोरियलमध्ये मी प्राध्यापक प्रसाद पगार आपलं स्वागत करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 8वी स्कॉलरशिप एक्झामबद्दल. तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण 4 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे स्कॉलरशिपसाठी सिलेबस काय आहे. दुसरा प्रश्न आहे स्कॉलरशिपची तयारी कधीपासून करावी. तिसरा प्रश्न आहे कोणती टेक्स्टबुक वापरावी. चौथा प्रश्न आहे 8वी स्कॉलरशिप एक्झामचा फायदा काय आहे. आणि विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपला ॲडमिशन घेण्याअगोदर वरील प्रश्नांचा आवश्यक विचार करावा आणि वरील प्रश्नांची उत्तरं ऐकल्यावरती तुम्ही नक्की स्कॉलरशिपच्या एक्झामला प्रवेश घेण्यासाठी आग्रही राहणार. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडणार तर तुम्हाला ती लाईक आणि सबस्क्राईब करायची आहे. पहिला प्रश्न आपण बघूया, सिलेबस काय आहे. स्कॉलरशिपसाठी लागणारा सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसच्या अगोदर एक्झामिनेशन पॅटर्न संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया. स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये पेपर फर्स्ट हा इंग्लिश ही फर्स्ट लँग्वेज आहे. त्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स 25 आहे. 2 मार्क्सला 1 क्वेश्चन आहे, त्यामुळे मार्क्स त्याचे होतात 50. मॅथमॅटिक्स फर्स्ट पेपरमध्ये इन्क्लूड आहे, ज्याला 50 मार्क्स आहेत. 50 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे, मार्क्स आहे 100. टोटल 75 क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स आहेत 150. पेपर फर्स्टला 75 नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स आहे 150, टाईम आहे 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तासाचा. सेकंड पेपरमध्ये आहे मराठी थर्ड लँग्वेज, नंबर ऑफ क्वेश्चन आहे 25, मार्क्स आहे 50. सेकंड पेपरमध्ये अजून इन्क्लूड केलेला आहे इंटेलिजन्स टेस्ट, त्यालाच आपण लॉजिक म्हणतो. नंबर ऑफ क्वेश्चन आहे 50, मार्क्स आहे 100 आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 75, मार्क्स आहेत 150 आणि टाईम आहे 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तासाचा. आता हे झाले सब्जेक्ट वाईज मार्क्स संदर्भात. आता बघूया त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले टॉपिक आणि त्या टॉपिकला असणारे मार्क्स किती आहेत त्या संदर्भात आपण बघूया. मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्या संदर्भात आपण बघूया. 50 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि 100 त्याला मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये युनिट नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर, रॅशनल नंबर, ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर, इवन ऑड नंबर, प्राईम नंबर, ट्विन प्राईम, को प्राईम, कॉम्पोजिट नंबर, ॲडिटिव्ह युनिवर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह युनिवर्स नंबर लाईन. हे नंबर वर्कमध्ये असणारे सब टॉपिक आहेत, जे आहे 6% म्हणजे 6 मार्क्सला येतात, ज्याच्यात 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स येतात. दुसरा टॉपिक आहे ऑपरेशन्स ऑन नंबर्स, त्याच्यामध्ये आहे डिव्हिजिबिलिटी, एससीएम, एलसीएम, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, वल्गर फ्रॅक्शन अँड डेसिमल फ्रॅक्शन, इंडायसेस, रेशो, प्रोपोर्शन अँड व्हेरिएशन, ॲव्हरेज. हे आहे 6% म्हणजे 6 मार्क्सला आहे. 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स त्यामध्ये येतात. त्यानंतरचा टॉपिक आहे जॉमेट्री. जॉमेट्रीला सर्वात जास्त वेटेज दिलेले आहे. त्याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये इन्क्लूड केलेले आहे पॉईंट, सेगमेंट, लाईन, प्लेन, अँगल, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल, सर्क्युलर अँड सर्क्युलर रिजन, सेगमेंट, आर्क, प्रॉपर्टीज ऑफ सर्कल, ट्रँगल, प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल, थेरम ऑफ पायथागोरस, क्वाड्रिलॅटरल अँड प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल. 20%चा सिलेबस आहे, 20 मार्क्स आहे, 10 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. नंतर आहे मेन्सुरेशन, ज्याच्यामध्ये मेट्रिक मेजर, पेरीमीटर, एरिया, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. 20%चा सिलेबस येईल, 20 मार्क्सला येणार आहे, 10 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. 5वा टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स, ज्याच्यामध्ये मीन, जॉईंट ग्राफ, बार ग्राफ, पाय डायग्राम, सब डिवायडेड बार ग्राफ, पर्सेंटेज बार ग्राफ. 6% सिलेबस आहे म्हणजे 6 मार्क्सला आणि 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात. त्यानंतरचा टॉपिक आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, पर्सेंटेज, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, रिबेट, कमिशन्स. आता मागचा जो टॉपिक होता, मागच्या टॉपिकमध्ये मेन्सुरेशनमध्ये मेट्रिक मेजर, पेरीमीटर, एरिया, सरफेस एरिया, व्हॉल्यूम हे सगळे फॉर्म्युले बेस्ड आहेत. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स पण हा फॉर्म्युले बेस्ड टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये फॉर्म्युले हे जास्तीत जास्त विचारले जातात. फॉर्म्युला बेसवरती जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स विचारले जातात आणि त्याला वेटेज पण जास्त आहे, 16% आहे म्हणजे 16 मार्क्सला आहेत, 8 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. त्यानंतरचा टॉपिक आहे अल्जेब्रा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये व्हॅल्यू, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आयडेंटिटीज,
इक्वेशन इन वन व्हेरिएबल, पॉलिनॉमियल, हे 18% येतं, म्हणजे त्याच्यामध्ये 9 नंबर ऑफ क्वेश्चन्स येतात आहे. आता हे सर्व झाले ॲप्रॉक्सिमेटली 46 क्वेश्चन्स झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 92 मार्क्सचा विचारलं गेलेला आहे. 4 क्वेश्चन्स हे व्हॅरी होत असतात, वेगवेगळ्या टॉपिकमधले व्हॅरी होत असतात. 4 क्वेश्चन्स म्हणजेच 8 मार्क्स, हे थोडेसे इकडच्या टॉपिकमधले तिकडे असे होऊ शकतात. आता हे झाले 100 मार्क्समधले. आउट ऑफ 300 पैकी 100 मार्कबद्दल झालं. थोडक्यात आपण बघूया इंग्लिश या सब्जेक्टबद्दल. इंग्लिश सिलेबसमध्ये आपल्याला 25 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि 50 मार्क्स आहे, ज्याच्यामध्ये वोकॅब्युलरी आहे, सिनोनिम्स, फाइंड आउट द वर्ड विच मीन, अँटोनिम्स, फॉर्मेशन ऑफ वर्ड, फ्रेजेस, फ्रेझल वर्ब, नाउन फ्रेजेस, कंटेक्स्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड, फॉर्मिंग वर्ड युझिंग गिवन क्ल्यूज, ॲब्रिव्हिएशन्स. 12% सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये 6 मार्क्स आहेत, 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. युनिट 2 मध्ये बघू वर्ड पझल अँड रिडल्स. त्याच्यामध्ये क्रॉसवर्ड पझल, रिडल्स, वर्ड लॅडर्स, वर्ड वेब, वर्ड रजिस्टर, ग्रेड. 4% सिलेबस आहे, 2 मार्क्स आहे, एकच क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारला जातो. थर्ड टॉपिक आहे इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये आहे पार्ट ऑफ स्पीच, टेन्सेस, मॉडेल ऑक्झिलरीज, क्लॉजेस, टाईप ऑफ सेंटेन्स, ज्याच्यामध्ये सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, फिगर ऑफ स्पीच, सिंथेसिस, ज्याला आहे 16%, 8 मार्क आणि 4 नंबर ऑफ क्वेश्चन्स. ग्रामरमध्ये आहे व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री ऑफ कंपॅरिझन, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, कोरिलेटिव्ह कंजंक्शन, कंपाऊंड कंजंक्शन, WH क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये 16%चं सिलेबस आहे, 8 मार्क्स आहेत, 4 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आहे क्रिएटिव्ह रायटिंग. क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये आहे न्यूज, SMS, कम्प्लीट द स्लोगन, ॲडव्हर्टाइजमेंट, क्वेश्चन्स, ईमेल, वेबसाईट्स, लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग. 24%चं सिलेबस आहे, 12 मार्क्सला आहे, 6 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. नंतर मिसलेनियसमध्ये लोन वर्ड आहे, लोन मिक्सिंग आहे, कोड मिक्सिंग आहे, ज्याच्यामध्ये 4%ला हा सिलेबस विचारला जातो, 2 मार्क्सला आहे, 1 नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात. 7वा टॉपिक आहे रीडिंग स्किल, कॉम्प्रेन्शन. आता त्याच्यामध्ये आहे प्रॉज, पॅसेज, एक्स्ट्रॅक्ट, पोएम, डायलॉग, ट्रॅव्हलॉग, लिपलेट, नोटीस, इंटरव्ह्यू, टूर, इंटरनरी. 20%चं सिलेबस आहे, 24% सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये 12 मार्क्सचा आहे, 6 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. आता इंग्लिश या विषयामध्ये 25 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे, ज्याच्यामध्ये 50 मार्क्स आहेत. आता हे झाले इंग्लिश विषयाबद्दल, ज्याच्यामध्ये 50 मार्क्स आहेत, 300 आउट ऑफ. इंग्लिश आणि मॅथ मिळून हे पेपर फर्स्ट तयार करण्यात आला आहे, ज्याला देण्यात आलेला आहे 1.5 तास. आता बघूया मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट पेपर सेकंडमध्ये इन्क्लूड आहे. मराठीसाठी 25 क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याच्यामध्ये 50 मार्क्सचं सिलेबस इन्क्लूड आहे. युनिट फर्स्टमध्ये आकलन आहे, उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, संवाद व त्या आधारित प्रश्न. 24% सिलेबस आहे, 12 मार्क्सचा आहे, 6 नंबर ऑफ क्वेश्चन आहे. युनिट 2मध्ये आहे शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार. 36% सिलेबस विचारला जातो, 18 मार्क्सचा आहे, 9 नंबर ऑफ क्वेश्चन याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर शब्दसंपत्तीमध्ये बघा मनी आहे, अजून जोड शब्द आहे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द आहे. 36% सिलेबस आहे, 18 मार्क्स आहे, 9 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. कार्यात्मक व्याकरण, ज्याच्यामध्ये आहे वर्णविचार, स्वर, व्यंजने, स्वरादी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विरामचिन्हे, काळ. 32% सिलेबस आहे, 60 मार्क्स आहे, 8 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. युनिट 4 आहे इयत्ता 1 ते इयत्ता 8वी विषय, मराठी विषय संबंधित सामान्य ज्ञान आहे, साहित्य व साहित्य प्रकार, साहित्य व टोपण नावे, सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये 8%चं सिलेबस आहे, 4 नंबर ऑफ क्वेश्चन आहे, 2 नंबर ऑफ 4 मार्क्स आहे, 2 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे, ज्याच्यामध्ये 25. आता मराठी या विषयामध्ये 25 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि 50 मार्क्स आहे. हे झाले मराठी विषयाबद्दल. आपण आता बघूया इंटेलिजन्स टेस्टबद्दल. पेपर सेकंडमध्ये इंटेलिजन्स टेस्ट हा शेवटचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आहे आणि 100 मार्क्स आहे. युनिट फर्स्ट आहे कॉम्प्रेन्शन, ज्याच्यामध्ये फॉलो द गिवन इन्स्ट्रक्शन, ॲनालाइज द कंटेंट.
नॉलेज ऑफ लँग्वेज इंग्लिश अल्फाबेट 10% आहे, म्हणजे 10 मार्क्सला आहे, 5 नंबर ऑफ क्वेश्चन्स. दुसरा आहे क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये वोकॅब्युलरी फिगर नंबर आणि इंग्लिश अल्फाबेट आहे. 10%चा सिलेबस आहे, 10 मार्क्सला आहे, 5 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. युनिट थर्ड आहे कोरिलेशन, वोकॅब्युलरी फिगर ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर कोरिलेशनमध्ये अजून तिसरा टॉपिक आहे नंबर इंग्लिश अल्फाबेट, जे 10%ला आहे, 10 मार्क्सला 5 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. युनिट 4मध्ये आहे सिरीज, नंबर आहे, फिगर आहे, साईन आहे, टू फाइंड आउट द ऑड टर्म, इंग्लिश अल्फाबेट आहे, 12%चा सिलेबस आहे, 12 मार्क्सला आहे, 6 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. युनिट 5मध्ये आहे कोड लँग्वेज, फिगर नंबर लेटर, जे आहे 6%ला, आणि 6% म्हणजे 6 मार्क्स आणि 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स. नंतर आहे युनिट 6 रिदम सिक्वेन्स, ज्याच्यामध्ये आहे यूज ऑफ लेटर, यूज ऑफ साईन, यूज ऑफ नंबर्स, जे आहे 6% म्हणजे 6 मार्क्सला आणि 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. युनिट 7 आहे पिरॅमिड नंबर अँड लेटर ऑफ अल्फाबेट, यूज ऑफ नंबर अँड यूज ऑफ लेटर आहे 6%, 6 मार्क्सला आहे, 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. युनिट 8 आहे रिफ्लेक्शन अँड इमेज, ज्याच्यामध्ये नंबर लेटर फिगर आहे, 6%ला येतो आहे, 6 मार्क्सला 3 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. युनिट 9मध्ये आहे लॉजिक अँड कन्क्लुजन, वर्बल टू ड्रॉ कन्क्लुजन युझिंग गिवन इन्फॉर्मेशन ऑफ एज, टाइम, क्लॉक अँड लॉजिकल रिलेशन, नॉन वर्बल क्यूब अँड क्युबॉइड ट्रँगल अँड स्क्वेअर टू आयडेंटिफाय फॉर्म्युले इन नंबर सिरीज. 12%चा सिलेबस आहे, 12 मार्क्सला आणि 6 नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर युनिट 10मध्ये आहे पझल अँड ब्रेन टीजर, पोझिशन इन क्यू, प्रॉब्लेम बेस्ड इन डिरेक्शन, कॅलेंडर, वेन डायग्राम, मॅथमॅटिकल पझल. 12%चा सिलेबस आहे, 12 मार्क्सला 6 नंबर ऑफ क्वेश्चन आहे. नंतर ॲनालिसिस ऑफ फिगर, टू कम्प्लीट द फिगर अँड एक्झॅक्ट रिप्लिका ऑफ फिगर, आयडेंटिकल फिगर, फिगर्स बाय फोल्डिंग अँड अनफोल्डिंग पेपर, फाइंड द हिडन फिगर. 10%चा सिलेबस आहे, 10 मार्क्सला 5 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. हे झाले इंटेलिजन्स टेस्टबद्दल, ज्याला आहे 100 मार्क्स आणि 50 क्वेश्चन्स आहेत. आता 50 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत म्हणजे किती मार्क्स आहेत? 100 मार्क्स आहे. मराठी आणि इंटेलिजन्स मिळून पेपर सेकंड तयार करण्यात आला आहे, ज्याला 1.5 तास देण्यात आलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो, हे झालं पहिल्या प्रश्नाबद्दल. आपल्या स्कॉलरशिपचा सिलेबस काय याबद्दल आपण जाणून घेतलं, आणि त्याच्यातल्या टॉपिकच्या व्हिडिओसुद्धा नंतर मी तुमच्या समोर आणणार आहे, जेणेकरून त्या सब टॉपिकच्या पण व्हिडिओ तुम्हाला अभ्यास करता येणार आहे. दुसरा प्रश्न आहे तयारी कधीपासून करावी. क्वेश्चन सेकंड, तयारी कधीपासून करावी स्कॉलरशिपची. आता माझ्या मते साधारणतः जे चौथीत, आता पूर्वीच्या काळी 4थी आणि 7वीमध्ये स्कॉलरशिपच्या एक्झाम घेतल्या जायच्या. आता 5वी आणि 8वीमध्ये स्कॉलरशिपच्या एक्झाम घेतल्या जातात. 4थीमधील आता विद्यार्थी जो असतो, ज्यांची जी एक्झाम्पल सॉल्व करण्याची किंवा ग्रास्पिंग पॉवर आपण म्हणतो, ही काही विद्यार्थ्यांची ही चांगली असते. आणि त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, 5वीच्या स्कॉलरशिपचे एक्झाम टेक्स्टबुक 4थीमध्येच घेऊन घ्यावे, आणि त्याच्यातले इंटेलिजन्स टेस्ट आणि मॅथ, इंग्लिश, मराठी. आता इंटेलिजन्स टेस्टमध्ये क्षमतेनुसार त्यांनी त्यांचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा. 5वीमध्ये विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपमध्ये प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 6वी किंवा 7वीतच 8वी स्कॉलरशिपची स्टेट बोर्डची मार्गदर्शिका व नवनीतचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे दोन्ही पार्टचे टेक्स्टबुक घेऊन टाकावे. आणि इयत्ता 6वी 7वी 5वी विद्यार्थ्याने इयत्ता 5वी इयत्ता 6वी 7वीमध्येच महाराष्ट्र स्टेट बोर्डची मार्गदर्शिका व नवनीतचे पार्ट 1 पार्ट 2चे टेक्स्टबुक अभ्यासासाठी जवळ असू द्यावे. आणि इयत्ता 6वी व 7वीमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अकॅडमिक सिलेबसमध्ये, आता समजा एखादा टॉपिक आहे 6वी 7वीमध्ये रॅशनल नंबर झाला, प्रॉफिट लॉस झाला, पर्सेंटेज झाला, हे सगळे टॉपिक्स बऱ्यापैकी 6वी आणि 7वीला इन्क्लूड केलेले आहेत. जेव्हा अकॅडमिक सिलेबस चालू असेल 6वी 7वीचा, तेव्हाच त्यांनी काय करावे, स्कॉलरशिपचे 8वीचे किंवा 5वीच्या स्कॉलरशिपचे मध्ये कशा पद्धतीने त्या टॉपिकवरती सिलेबसवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, कशा पद्धतीने ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत, या प्रश्नांचा अभ्यास करावा, जेणेकरून त्याला आयडिया येईल की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता तयारी कधीपासून करावी याच्यामध्ये साधारणतः ह्या विद्यार्थ्याने काय करावं हे त्याचे पालक ठरवत असतात. अजून चौथा मुद्दा आहे. चौथ्या मुद्द्यामध्ये साधारणतः
ट्युशन टीचरचा सुद्धा हा महत्त्वाचा रोल असतो. ट्युशन टीचर हा कॅटलिस्ट म्हणून काम करत असतो विद्यार्थ्याच्या शालेय जीवनामध्ये. जर त्यांनी प्रोत्साहित केलं विद्यार्थ्याला तर विद्यार्थी अधिक प्रोत्साहित होऊन त्या पद्धतीने अभ्यास करत असतो. त्यामुळे पालकांनी सुद्धा ट्युशन टीचरचा व्यवस्थित विचार करावा आणि त्या कमीत विद्यार्थ्यांवरती लक्ष देऊन जे ट्युशन टीचर जास्तीत जास्त अभ्यास करून घेतात अशा ट्युशन टीचरकडे पालकांनी जास्तीत जास्त ट्युशन लावून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं ट्युशन टीचरकडून अभ्यास करून घेणं हे गरजेचं असतं. 5वा मुद्दा आहे स्पेशली पॅरेंट्स महत्त्वाचा रोल करत असतात, कारण की पॅरेंट्सच लक्ष सर्व विद्यार्थ्यांकडे 24 तास असतं. स्पेशली हाऊसवाईफ मदर जे असतात यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्याकडनं दररोज 5वीपासून किमान 20 प्रश्न सोडून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी 5वी 6वी 7वी 8वी या 4ही वर्षात चांगल्या पद्धतीने स्कॉलरशिप एक्झामचा अभ्यास करावा. याचे कारण मी तुम्हाला 4थ्या प्रश्नामध्ये सांगणार आहे. 4था प्रश्न स्कॉलरशिपचा फायदा काय आहे याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आणि शेवटी म्हणजे विद्यार्थ्यामध्ये असणारी उपजत चिकाटी ही महत्त्वाची असते. जर चिकाटी असेल तर तो आनंदाने प्रश्न सॉल्व करेल, त्याचा रिझल्ट हा वेगळाच असणार. आनंदाने जर सॉल्व करत असेल तर त्याचा रिझल्ट हा वेगळा पाहायला मिळतो आणि उत्तम रिझल्ट मिळतो. 5वी आणि 6वी 7वी 8वी या 4 वर्षांमध्ये पालकांना आपल्या पाल्याची आवड काय आहे, इंटरेस्ट काय आहे आणि आपल्या पाल्याची अभ्यासात किती प्रगती आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि हे कळण्यासाठी स्कॉलरशिप हे अतिशय उत्तम असं माध्यम आहे ज्याच्यातून आपल्या पाल्याचा अभ्यासाबद्दल काय व्ह्यू आहे हे पालकांना कळणार आहे. जर त्याने इंटरेस्ट दाखवून जर चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही अधिक जास्तीत जास्त पद्धतीने त्याला टेक्स्टबुक किंवा चांगले ट्युशन टीचर अवेलेबल करून अधिक प्रोत्साहित करू शकतात. आता क्वेश्चन 3, टेक्स्टबुक कोणती आहे. आता स्कॉलरशिपसाठी मार्केटमध्ये वेगवेगळे टेक्स्टबुक अवेलेबल आहे. प्रामुख्याने 4 टेक्स्टबुक चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. टेक्स्टबुक नंबर 1 आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डची मार्गदर्शिका पार्ट 1 पार्ट 2. टेक्स्टबुक नंबर 2 आहे नवनीत प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. टेक्स्टबुक 3 आहे प्रगती प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड, ज्याच्यामध्ये मार्गदर्शिका नवनीत प्रगती आणि स्कॉलर चॉईस. स्कॉलरशिप 4था आहे विद्या प्रबोधिनी पब्लिकेशनचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. लक्षात ठेवा मार्गदर्शिका नवनीत प्रगती आणि स्कॉलर चॉईस. पहिले 2 जरी पुस्तकं घेतले मार्गदर्शिका नवनीत तरी तुमचं सफिशियंट त्या विद्यार्थ्याचं काम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 4था आणि शेवटचा प्रश्न आहे 8वी स्कॉलरशिपचा फायदा काय आहे. आता मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर का देतो आहे आणि कसं देतो आहे हे तुम्ही व्यवस्थितरित्या पालकांनी पण बघावं. पालकांनीच जास्तीत जास्त या व्हिडिओ बघावा जेणेकरून त्यांना वेळेच्या अगोदरच याचं महत्त्व कळणार आहे. मॅथ आणि इंटेलिजन्स टेस्ट दॅट इज म्हणजे लॉजिक हे स्कॉलरशिपसाठी 200 मार्क्सला विचारलं जातं आणि मराठी इंग्लिश हे 100 मार्क्सला विचारलं जातं. आता याच्यामध्ये 5वी आणि 8वी स्कॉलरशिपची तयारी विद्यार्थ्यांची म्हणजे करताना जे 5वी आणि स्कॉलरशिपची तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याचा माइंडसेट तयार होतो. माइंडसेट म्हणजे जी मानसिकता तयार होते आणि त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच सबकॉन्शियस माइंडमध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की नाही आपण डिग्रीनंतर त्यांना समजत असतं की नाही आपण स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली आहे, आपण स्कॉलरशिपमध्ये ह्या गोष्टीचा आपला फायदा झालेला आहे, आपला कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि त्यांनी जर स्कॉलरशिप मिळवली असेल 8वीमध्ये 5वीमध्ये तर त्यांचा हा डिग्रीनंतर एक्झाम देण्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे, माइंडसेट आहे, मानसिकता आहे ही दुणावलेली असते, दुप्पट झालेली असते आणि त्याने ते जास्तीत जास्त प्रोत्साहित पण झालेले असतात. कारण अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा लक्षात घेऊनच 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा सिलेबस हा आणि एक्झाम पॅटर्न बनवण्यात आलेला आहे. फरक एवढंच आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल ही काय असते थोडी नाही बऱ्यापैकी जास्त असते. स्कॉलरशिपच्या मॅथ आणि लॉजिक या विषयांवर आधारित असलेली कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये 100 पैकी किती प्रश्न विचारले जातात याची थोडक्यात माहिती दिली आहे. आता मी हे का सांगतो आहे की ह्या स्कॉलरशिपच्या सिलेबसवरती आणि एक्झाम पॅटर्नवरती कशा पद्धतीने
आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्या राज्यातल्या पण आहे आणि राज्याच्या बाहेर म्हणजे पूर्ण देशाभरात ज्या घेतल्या जातात तर कोणकोणत्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये लॉजिक, मॅथ आणि इंग्लिश हे सब्जेक्ट विचारले जातात. आता लॉजिक आणि मॅथ ह्या सब्जेक्टवरती कोणकोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्याचं आपण फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला मी देतो आहे. ते उदाहरण थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या. एक्झाम बघा ज्याच्यामध्ये आहे लॉजिक आणि मॅथ आणि त्याला मार्क्स देण्यात आले आउट ऑफ 100 मार्क्सपैकी, म्हणजे आपण पर्सेंटेजच लक्षात घेतोय. समजा लॉजिक आणि मॅथ हे 2 विषय मिळवले तर MPSCची प्री एक्झाम आहे त्याच्यामध्ये 11 to 20% लॉजिक आणि मॅथ असतं, म्हणजे 20% हे लॉजिक आणि मॅथच्या बेस्ट क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन असतील तर 20 क्वेश्चन लॉजिक आणि मॅथचे. STI असते, सेल टॅक्स इन्स्पेक्टर 15% विचारलं तर 15 क्वेश्चन. असिस्टंट आहे 28 to 30 क्वेश्चन. टॅक्स असिस्टंट आहे प्री एक्झाममध्ये 13 to 15 आहे. असिस्टंट ASO आहे 15 to 16 क्वेश्चन. तलाठी, सिनियर क्लर्क झाला, ज्युनियर क्लर्क, सुप्रिडंट 25% म्हणजे 25 क्वेश्चन 100पैकी लॉजिक आणि मॅथचे आहे. आणि बऱ्यापैकी मी सांगतो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या बेसच हे प्रश्न विचारतो. जर तुम्ही नवनीतचं पब्लिकेशनचं पुस्तक चाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवलसुद्धा चांगली केलेली आहे 8वी स्कॉलरशिपला. जे तलाठी, सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क, सुप्रिडंट ह्या एक्झाम्पला विचारलं जातं, ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत. ग्रामसेवक झालं, एक्सटेन्शन ऑफिसर झालं, 18 to 20% क्वेश्चन्स हे ग्रामसेवक आणि एक्सटेन्शनमध्ये ऑफिसरच्या पोस्टसाठी विचारले जातात. AIMV RTOची पोस्ट आहे, मोठी पोस्ट आहे ही. RTOमध्ये जे मोठे अधिकारी असतात त्यांच्या पोस्ट आहे. आता याच्यामध्ये 25 to 30 क्वेश्चन हे कसले असतात, लॉजिक मॅथचे असतात. एज्युकेशनल ऑफिसर झालं, क्लास 2ची पोस्ट आहे. 25% क्वेश्चन सिलेबस हे त्याच्यामध्ये लॉजिक आणि मॅथचा असतो. नंतर झालं स्टॅटिस्टिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, टेक्निकल ऑफिसर 25 क्वेश्चन्स आउट ऑफ 100, म्हणजे 25% हे याचा सिलेबस आहे. क्लर्क, टायपिस्ट म्हणजे टंकलेखक ज्या परीक्षा आहेत 35 क्वेश्चन्स आणि प्रीमध्ये विचारले जातात आउट ऑफ 200. क्लर्क, टायपिस्ट मेन्सची एक्झाम आहे 50 क्वेश्चन्स आहेत आउट ऑफ 200. क्लास 3च्या ज्या सर्व पोस्ट आहे त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन 100पैकी लॉजिक आणि मॅथचे असतात. पोलीस शिपाई, जेल गार्ड हे क्लास 4च्या पोस्ट आहे. क्लास 3, क्लास 4 पोलीस शिपाई झालं, जेल गार्ड झालं. 50 to 65 क्वेश्चन्स आउट ऑफ 200 विचारले जातात. क्लास 4चे आहे ड्रायव्हर, शिपाई आणि हेल्पर, याच्यामध्ये 15 ते 20 क्वेश्चन विचारले जातात आउट ऑफ 50 क्वेश्चन्स. आता हे झाल्या राज्यातल्या एक्झामबद्दल. राज्यात ज्या एक्झाम होतात त्या राज्यातल्या एक्झामबद्दल सांगितलं आहेत. राज्याच्या बाहेर ज्या एक्झाम्स होतात त्या एक्झामबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग सेक्टर हे ऑल ओव्हर इंडियामध्ये कंडक्ट केलेल्या जाणाऱ्या एक्झाम्स आहेत, ज्याच्यामध्ये खालील पोस्ट आहे. ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप एक्झाम पॅटर्न सारखाच असतो, ज्याच्यामध्ये मॅथ आहे, लॉजिक आहे, इंग्लिश आहे, हे सर्व इन्क्लूड जातं. फक्त एवढंच फरक असतो की स्कॉलरशिपपेक्षा यांच्या ज्या एक्झामच्या डिफिकल्टी लेवल्स आहेत या थोड्या हार्ड असतात, पण टॉपिक पॅटर्न सेम असतो. तुम्ही जर आत्ताचे जे नवीन पुस्तकं बघितले RS अग्रवाल वगैरे याच्या बेस्टवरतीच तुम्हाला हे 8वी स्कॉलरशिपचे सिम्पल टॉपिक आणि सिम्पल थोडेसे क्वेश्चन्स केलेले असतात, त्या विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करण्यात येईल अशा लेवलची. पण बऱ्यापैकी तोच पॅटर्न आहे, तोच सिलेबस आहे. आता RBI असिस्टंट जे आहे ऑफिशियल ग्रेडच्या ग्रेड 2च्या पोस्ट असतात. SBIमध्ये प्रोबेशनल ऑफिसर्स असतात. SBIमध्ये क्लर्क्स असतात, त्यासाठी SBI कंडक्ट केलं जातं. SBI बँक ही कंडक्ट करत जाते. IBPS साठी ज्या बँकिंगच्या असतात त्यामध्ये PO बऱ्याच बँकांच्या इन्क्लूड केलेल्या असतात IBPSमध्ये. त्याच्या आहेत PO, IBPSमध्ये PO, IBPSमध्ये क्लर्क्स असतात, त्यांच्या पोस्ट आहे. परत IBPS या रिजनल रूरल बँक म्हणजे RRBच्या बँक असतात. RRB म्हणजे रिजनल रूरल बँक असतात, ते IBPS कंडक्ट करत असतात. त्याच्यामध्ये पण PO असतात, त्यांच्या पण एक्झाम कंडक्ट करतात. IBPS RRB क्लर्क, RRB म्हणजे RRB रिजनल रूरल बँकचे क्लर्क्स असतात, ते सुद्धा त्यांच्यासाठी पण पोस्ट होतात. नंतर प्रायव्हेट बँक्स असतात, उदाहरण द्यायचं झालं तर ICICI, याच्यामधले PO असिस्टंट. मग या प्रायव्हेट बँक स्वतःच कंडक्ट करत असतात त्या एक्झाम्स आणि त्याच्यासाठी सुद्धा ते बऱ्यापैकी
आपल्याला हाच पॅटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे. LIC झालं, इन्शुरन्स झालं, याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात. उदाहरणार्थ डेव्हलपमेंट ऑफिसर वगैरे, त्यांचे असिस्टंट्स वगैरे. इन्शुरन्स कंपन्यांवर असतात बऱ्यापैकी, त्यांच्यामध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जातात. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पोस्ट असतात, ज्याच्यामध्ये आहे मॅथ, लॉजिक, तसेच इंग्लिश या विषयाचा सुद्धा समावेश असतो. हे म्हणजे बऱ्यापैकी सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला 8वी स्कॉलरशिपचा फायदा होतो. आणि माझं सांगण्याचा दृष्टिकोन हेच आहे की विद्यार्थ्याने 5वीपासून, समजा एखाद्या विद्यार्थ्याची आवड ही जास्त असेल अभ्यासाप्रती आणि त्याला जास्तीत जास्त उदाहरण सॉल्व करता येत असतील, तर पालकांनी आणि ट्यूशन टीचरने त्यावेळेस दुर्लक्ष करता कामा नये. त्या विद्यार्थ्याला ट्यूशन टीचरने एक कॅटलिस्ट म्हणून काम करावं. पालकांनी दररोज त्याला प्रोत्साहित करण्यासाठी व्यवस्थितरित्या टेक्स्टबुक अवेलेबल करून द्यावे. ट्यूशन टीचरकडनं व्यवस्थित अभ्यास करून घ्यावा आणि दररोज स्कॉलरशिपचे 20 प्रश्न हे सॉल्व करण्यात यावे. आता पहिले आपल्याकडे म्हण होती, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीने आपण ते ओळखून घ्यावे. 5वीतच ओळखून घ्यावं, 6वीतच ओळखून घ्यावं आणि 4 वर्षामध्ये त्याला ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा तयारी म्हणून एक स्कॉलरशिपला प्रवेश घेऊन द्यावा. आणि चांगल्यात चांगला, आता विद्यार्थ्यांना त्या वयामध्ये एवढी समज नसते, पण जर तुम्ही चांगले व्यवस्थितरित्या जर त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तुम्हाला पालकांना हे अवेअर असतात, आजकालचे पालक हे अवेअर असल्यामुळे तुम्हाला माहिती असतं की काय चालू आहे काय नाही, मग त्या पद्धतीने विद्यार्थ्याला गायडन्स करणं हे पालकांचं आणि ट्यूशन टीचरचं काम आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.